दीप एंटरप्राइजेस। इथे मिळणार आहेत घरगुती उपकरणांच्या नामांकित कंपन्यांच्या भन्नाट वस्तू आणि तेही एकदम वाजवी दरात। वॉशिंग मशीन सॅमसंग, LG, गोदरेज, व्हर्लपूल, IFB, पॅनासॉनिक यांसारख्या टॉप ब्रँड्सच्या फुली ऑटोमॅटिक आणि सेमी ऑटोमॅटिक रेंज। कुकटॉप, प्रेस्टीज, यूकुक, पिजन आणि जुंटो या विश्वासार्ह कंपन्यांचे 2 बर्नर, 3 बर्नर स्टायलिश मॉडेल्स। मायक्रोवेव्ह ओव्हन, होम थिएटर, मिक्सर, फॅन, कूलर, ॲक्वागार्ड वॉटर प्युरिफायर, इस्त्री आणि गीझर, सर्व काही एकाच छताखाली। रेफ्रिजरेटर सॅमसंग, LG, हायर, व्हर्लपूल, गोदरेज, सिंगल डोअर असो वा डबल डोअर, आपल्या कुटुंबासाठी परफेक्ट पर्याय। LED टीव्ही सॅमसंग, LG, हायर, क्लॅरियॉन, हायसेन्स आणि बरेच नामांकित ब्रँड्स। घरच्या प्रत्येक कोपऱ्यात सिनेमॅटिक अनुभव। AC, एअर कंडिशनर सॅमसंग, LG, गोदरेज, लॉयड, व्हर्लपूल, हायर, ह्युंडाई सारख्या ब्रँड्सचे किफायतशीर दरात सर्वोत्कृष्ट मॉडेल्स। LG, हायर आणि सॅमसंग नामांकित ब्रँड्सच्या LED टीव्ही आता सर्वात कमी किमतीत। आणि आता खास आपल्यासाठी GST वर 25 ते 50% घसघशीत सूट प्रत्येक AC आणि LED वर। मग अशीर कशाला, आजच भेट द्या दीप एंटरप्राइजेस। संपर्क 8793729111। लक्षात ठेवा, योग्य ब्रँड, योग्य किंमत आणि योग्य सेवा फक्त दीप एंटरप्राइजेस मध्ये। नमस्कार, दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। आजच्या ठळक घडामोडी। शिवाई ई बसेसचं महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री नामदार योगेशदादा कदम यांच्या हस्ते भव्य लोकार्पण। भारतीय जनता पार्टी खेड यांच्या वतीने उपांत्य फेरीचा सामना पाहण्याची खेडवासीय महिलांना सुवर्ण संधी। शिवतर कोडबा धरण जलपूजन सोहळा राज्याचे गृहमंत्री नामदार योगेशदादा कदम यांच्या हस्ते संपन्न। चिपळूण येथील दीप JPR नेटवर्कच्या कार्यालयाला 6 वर्ष पूर्ण। सविस्तर वृत्त। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील पहिली इलेक्ट्रिक बस असलेल्या शिवाई ई बसेस आता दापोली आगारामध्ये दाखल झाल्या। आज महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री नामदार योगेशदादा कदम यांच्या हस्ते शिवाई ई बसेसचा भव्य लोकार्पण सोहळा पार पडला। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे कोकणातील हा पहिला प्रकल्प आहे। महायुती सरकारच्या वतीने महाराष्ट्रामधील सगळ्या बसेस बदलण्याचं काम चालू आहे। जुन्या बसेस ज्या कालांतरानं बिघडतात, नादुरुस्त होतात, त्या बदलून नवीन बसेस देण्याचा अतिशय महत्त्वाचा निर्णय झालाय। त्याचा चांगला परिणाम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतोय। दापोली मतदारसंघामध्ये प्रदूषण विरहित ई बसेस आणि पूर्णपणे विजेवर चालणाऱ्या बसेस आज दाखल झाल्या। दापोली तालुक्यासाठी आज 10 ई बसेस कार्यरत होत आहेत। पुढच्या काळात अजून 26 ई बसेस दापोली तालुक्यासाठी मिळणार आहेत। त्याचप्रमाणे 35 ई बसेस खेड तालुक्याला मिळणार आहेत। जवळपास 150 ई बसेस रत्नागिरी जिल्ह्यासाठी उपलब्ध होत आहेत। कोकण जैवविविधतेने संपन्न असून या प्रदेशात पर्यावरणीय समतोल राखण्यासाठी आणि प्रदूषण विरहित कोकण टिकवण्यासाठी शिवाई ई बसेस मोलाची भूमिका बजावतील। या बसमध्ये वातानुकूलित सोय, GPS ट्रॅकिंग आणि आपत्कालीन सूचना प्रणाली आहे। तसेच दिव्यांग प्रवाशांसाठी बसमध्ये वेगळा रॅम्प असल्यामुळे बसमध्ये चढणं सोपं होणार आहे। या लोकार्पण सोहळ्याला महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ रत्नागिरी विभाग नियंत्रक प्रजेशजी बोरसे, दापोली आगार व्यवस्थापक राजेंद्र साबळे, दापोली नगराध्यक्षा कृपाताई घाग, तालुका प्रमुख उन्मेष राजे, विधानसभा क्षेत्र प्रमुख किशोरजी देसाई, विभागाचे कर्मचारी, प्रवासी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। भारतीय महिला क्रिकेट संघ विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीत दाखल झालाय। उपांत्य फेरीत भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात DY पाटील स्टेडियम नेरळ येथे 30 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 2 वाजता सामना होणार असून भारतीय महिला संघाला प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय जनता पार्टी खेडच्या वतीने खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर आणि सौ वैभवी वैभव खेडेकर यांच्या सहकार्यानं हाय व्होल्टेज सामना पाहण्याची खास महिला क्रिकेट प्रेमींसाठी संधी उपलब्ध झाली।
गुरुवार दिनांक 30 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 2 वाजता सुरू होणार असलेल्या सामन्यासाठी तिकीट्स, प्रवासासाठी गाडी व्यवस्था तसेच मॅचसाठी भारतीय संघाची जर्सी आणि भोजन व्यवस्था भारतीय जनता पार्टी खेडतर्फे खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर आणि वैभवी खेडेकर यांच्या वतीने मोफत करण्यात आली आहे. तरी इच्छुक महिला क्रिकेट प्रेमींनी श्री नंदू साळवी, रहीम सहीबोले, मिलिंद उर्फ दादू नांदगावकर यांच्याकडे संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलंय. खेड तालुक्यातील शिवतर कोटबाग धरणाचं पारंपरिक पद्धतीने साडी, चोळी आणि नारळ अर्पण करून जलपूजन महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री नामदार योगेशदादा कदम यांच्या हस्ते संपन्न झालं. 4 वर्षापूर्वी शिवतर, कोटबाग, जामगे आणि आजूबाजूच्या परिसरातील गावांना पाणी उपलब्ध होण्यासाठी माननीय शिवसेना नेते रामदासभाई कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवतर कोटबा धरणाचं भूमिपूजन करण्यात आलं होतं. शिवतर, जामगे, आंबये अशा गावांना या धरणाचा लाभ होणार असून शेती, व्यवसाय आणि पिण्याच्या पाण्यासाठी याचा वापर येथील जनतेला होणार आहे. बुडीत क्षेत्रातील सर्व गावांना देखील योग्य त्या मोबदल्याचं वाटप करण्यात आल्याचं समाधान यावेळी बोलताना त्यांनी व्यक्त केलं. या धरणाची उंची एकूण 40 मीटर आहे. या धरणाच्या माध्यमातून 240 हेक्टर सिंचन क्षेत्र उपलब्ध होणार आहे. या जलपूजन कार्यक्रमाला खेड उपविभागीय अधिकारी श्रीमती वैशाली पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख शशिकांतजी चव्हाण, माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती अण्णा कदम, तालुका प्रमुख सचिन धाडवे, तालुका संघटक महेंद्र भोसले, शिवतर गावचे सरपंच मंगेश मोरे, माजी सरपंच सुभाष मोरे, संतोष मोरे, कंत्राटदार, ग्रामस्थ, संबंधित शासकीय अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते. कोकणातील फास्ट इंटरनेट पुरवणाऱ्या दीप JPR नेटवर्क या कंपनीच्या चिपळूण शाखेला दिनांक 23 ऑक्टोबर 2025 रोजी 6 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल चिपळूण कार्यालयात 6वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मॅनेजर संतोष जंगम, सूरज तांबे तसेच चिपळूणमधील सहकारी उपस्थित होते. दीप JPR नेटवर्क या इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या कंपनीच्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये खेड, दापोली, हर्णे, लोटे, चिपळूण, रत्नागिरी इत्यादी ठिकाणी शाखा आहेत. खेडमधील जामगे येथे उबाटातील शाखा प्रमुखांसह 80हून अधिक कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री नामदार योगेशदादा कदम आणि शिवसेना उपनेते माननीय संजयराव कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत पक्षप्रवेश केला. अडखळ, म्हेसोंडेवाडी येथील उबाटा शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेला साथ देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला. या प्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण, माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती अरुण उर्फ अण्णा कदम, माजी जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती भगवानजी घाडगे, खेड तालुका प्रमुख सचिन धाडवे, युवा सेना तालुका प्रमुख मिलिंद काते, युवा सेना तालुका प्रमुख सूरज मोगरे, उबाटा अडखळ शाखा प्रमुख मनोज शिर्के, ग्रामपंचायत सदस्य वर्षाताई शिर्के, योगेश खानविलकर, सतीश खानविलकर, उपशाखा प्रमुख श्रीमती अश्विनीताई शिर्के, शाखा प्रमुख मनीषाताई शिर्के, म्हैसंडेवाडी महिला अध्यक्ष सुषमाताई शिर्के, उपाध्यक्ष सुजाताताई शिर्के, सचिव तन्वीताई शिर्के आणि इतर ग्रामस्थ, महिला मंडळ या पक्ष प्रवेशासाठी उपस्थित होते. चिपळूणचे उपतालुका प्रमुख श्री संदीप राणे आणि त्यांच्या सहकार्यांनी सावर्डे येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नवीन कार्यालय सुरू केलंय. त्याचं उद्घाटन नुकतंच शिवसेना नेते आणि आमदार भास्करराव जाधव यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी तालुका प्रमुख बळीराम गुजर, फैसल कासकर, सुशील सावंत यांच्यासह या विभागातील सर्व विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुख आणि शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदयजी सामंत आणि लांजा राजापूर साखरपा मतदारसंघाचे आमदार किरण उर्फ भैयाशेठ सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली
मुरुगवाडा आणि मिरकरवाडा झोपडपट्टी येथे मुस्लिम बांधवांना दिवाळी फराळाचं वाटप करण्यात आलं। या कार्यक्रमाचं आयोजन शिवसेना शहर प्रमुख विपिन बंदरकर, ज्येष्ठ नगरसेवक राजन शेट्टे, शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख सुदेश मयेकर यांनी केलं होतं। यावेळी उपस्थित स्थानिक कार्यकर्ते बुडाशेठ झुंबड, रज्जाकभाई, लीलाधर नागवेकर, सिद्धेश शिवलकर, परम नागवेकर, सलमान काझी, आसिफ खान, दिलावरभाई आदी ग्रामस्थ उपस्थित होते। कष्ट करण्याची मनात जिद्द असली की त्या कष्टाची मेहनत वाया जात नाही, यश हे मिळतच। हे संगमेश्वर तालुक्यातील धामणी येथील अक्षय बडद या तरुण कष्टकऱ्यानं आपल्या मेहनतीच्या जोरावर दाखवून दिले। अक्षय बडद यांनी केलेली झेंडूची फुलशेती चांगलीच बहरली असून त्यापासून त्यांना अपेक्षेपेक्षा अधिक उत्पन्न मिळालंय। संगमेश्वर तालुक्यात असलेल्या धामणी या गावातील बडद हे रहिवासी आहेत। धामणीमध्ये त्यांनी स्वमालकीच्या जागेत भातशेती बरोबर अन्य शेती देखील करतायत। ग्रामीण बाजारपेठेतील काही दुकानदार त्यांच्याकडचे झेंडू खरेदी करून त्यांना योग्य तो मोबदला देत आहेत। झेंडूच्या फुलांची शेती करताना त्यांना कुटुंबियांची साथ मिळते। बडद यांनी आपल्या धामणी येथील राहत्या घराजवळ 15 गुंठे भातशेती घेऊन पहिली झेंडू फुलांच्या रोपांची लागवड केली। 5000 झेंडू फुलांच्या रोपांची त्यांनी लागवड केली होती। यामध्ये पिवळा टेनिस, अष्टगंध आणि कलकत्ता अशा प्रकारच्या झेंडू फुलांचं उत्पादन त्यांनी केलंय। याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची। आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी।